नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. एक महत्त्वाच्या मुद्द्यावरती मी बोलतोय. याचा पूर्वार्ध एक व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे. शिक्षकांना आनंदाची बातमी म्हणून त्या व्हिडिओचं टायटल आहे. पण त्या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलेले ते मात्र आनंदाच्या बातमीबरोबर दुःखाची पण बातमी होती. आणि त्याच बातम्या धरून आज एक महत्त्वाचा पॉइंट मी तुमच्याशी डिस्कशन करतोय. हा पॉइंट तुम्हाला काय वाटतं ह्या पॉइंटबद्दल? तुमचं मत काय ह्या पॉइंटवर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो हा व्हिडिओ बघूया आपण. या व्हिडिओमध्ये आपण खरंच जागा वाढणार आहे का त्याची कारणं ऑलरेडी पाठीमागच्या व्हिडिओत मी सांगितले, काही अजून मी तुम्हाला एलॅबोरेट करून सांगतोय. या उमेदवारांवर अन्याय होतोय का हे सुद्धा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये बऱ्याचशा शिक्षक मित्रांनी आणि अभियोग्यता धारकांनी कमेंट केलेले आहेत. याला उपाय काय असू शकतो ते पण मी थोडक्यात माझ्या पद्धतीने, माझ्या नॉलेजनुसार, माझ्या माहितीनुसार सांगायचा प्रयत्न करतो. चला तर बघूया मग. पण तत्पूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला द्रोणा बॅच 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड चालू झाली आहे. ही बॅच तुम्हाला पेपर 1, पेपर 2, पेपर 1 प्लस 2 सेपरेट बॅच पण आहे. दोन्ही बॅचमध्ये फीचर तुम्हाला काय, तर इथे 5,000 पेक्षा जास्त रिझल्ट देणारी टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे. टॉपिकनुसार आणि लेक्चरच्या पीपीटी नुसार तुम्हाला नोट्स उपलब्ध असणार आहे. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन आणि प्रत्येक शनिवारी तुम्हाला सेपरेट डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे. 350 प्लस टॉपिक नुसार, विषयानुसार संपूर्ण अभ्यासक्रमावरती टेस्ट आहे. नवा दिवस, नवी सुरुवात, रिफ्रेशमेंट सेशन आणि फ्री महारिव्हिजन सेशन असणार आहे. दोन्ही बॅचमध्ये कॉमन फक्त फरक एवढाच आहे, ह्या बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग नसणार आहे. ह्या बॅचमध्ये मात्र ते अवेलेबल असून तुम्हाला घरपोच मिळणार आहे. सो योग्य ती बॅच तुम्ही सिलेक्ट करा आणि बॅच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण जॉईन करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा. काही मुद्दे तुम्हाला मी जे पाठीमागच्या व्हिडिओ घेतले एक एक मुद्दा तुम्हाला मी इलॅबोरेट करून सांगतो. पहिला मुद्दा आहे 20 मार्च 2026 ला. बघा हे नवीन आलं परिपत्रक आहे. काल परवा आलं परिपत्रक 20 मार्च. यामध्ये काय सांगितलंय तर सर्व गट शिक्षण अधिकारी, सर्व पंचायत समिती जिल्हा नांदेड संदर्भातलं आलेलं हे परिपत्रक आहे. आणि याचा विषय काय, पदोन्नती विचार क्षेत्रातील येणाऱ्या शिक्षकांची पदोन्नती विषयक माहिती सादर करण्याबाबत. आता पदोन्नती हे जे करायची आहे ती कुठे कुठे करायची ते पण त्यांनी सांगितले. बघा यामध्ये शिक्षक जे आहे त्या शिक्षण संवर्गीय कर्मचाऱ्यांची अराजपत्रित मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग 3 श्रेणी 2, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग 3 श्रेणी 3, केंद्र प्रमुख यापदी पदोन्नती, मुख्याध्यापक इत्यादी संवर्गात पदोन्नती देण्याच्या अनुषंगाने पदोन्नती विषयक माहिती विहित प्रपत्रात भरून अचूक प्रस्ताव या कार्यालयात सादर करणे याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. आता लक्षात घ्या की पदोन्नतीने काही पद रिक्त होणारच आहे. जसं एखादा शिक्षक जो काय पात्र आहे पदोन्नतीसाठी तो पहिले मुख्याध्यापक या पदावर जाऊ शकतो, नंतर विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर जाऊ शकतो, कनिष्ठ विस्तार अधिकारी या पदावर जाऊ शकतो आणि चौथं म्हणजे केंद्र प्रमुख. आपल्याला माहितच आहे की पदोन्नती ही जी होते ही 2 प्रकारात होत असते. त्यातला पहिला जो प्रकार पदोन्नतीचा आहे तो म्हणजे विभागीय स्पर्धा. पुढे मी तुम्हाला दाखवलं ते पण दाखवतो मी. विभागीय स्पर्धा असते आणि दुसरं म्हणजे काय, तुम्हाला सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळत असते. सो यामध्ये आता एक विभागीय स्पर्धा परीक्षा झाली आहे केंद्र प्रमुख पदाची. उरलेल्या पदांसंदर्भात पण लवकरच जाहिरात येईल. त्याचबरोबर सेवा ज्येष्ठतेनुसार ते 50-50% भरले जातात. तो ह्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त होणार आहे. मग येणाऱ्या पवित्र पोर्टलवरती जाहिरात येत असताना शिक्षक भरतीच्या जागा नक्कीच वाढणार आहे. हे मुद्दे तुम्ही अधोरेखित करा. त्यानंतर न्यूजपेपरला आलेली बातमी तुम्ही बघू शकता. राज्यात 15,158 शिक्षकांची पदे रिक्त आहे. हे अधिवेशनामध्ये याच्यावरती पण भरपूर सारी चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर आपले मंत्री साहेबांनी सांगितलंय की पवित्र पोर्टल शिवाय शिक्षक झालेल्यांची खैर नाही. शालेय शिक्षण मंत्री भुसे यांचा कठोर इशारा. त्यांनी सांगितलंय की जेव्हा पवित्र संगणक प्रणाली बंद असताना, 2 गोष्टी आहेत, एक तर बंद असताना सुद्धा काही संस्था चालकांनी पदभरती केली होती नियम डावलून, आणि दुसरं पवित्र प्रणाली चालू असताना सुद्धा काही संस्था चालकांनी इथे पदभरती केलेली आहे. सो इथे विदाऊट पवित्र ज्यांची संस्थेमध्ये किंवा ज्यांची इथे नियुक्ती झाली असेल त्यावर सुद्धा इथे कारवाई होऊ शकते. त्या जागा सुद्धा कदाचित येणाऱ्या जाहिरातीमध्ये रिक्त पकडून येऊ पण शकतात. बघा मी तुम्हाला फक्त माहिती देतोय. मला म्हणायचं की त्या शिक्षकांना लगेच हटवून टाका, त्यांना घेऊ नका. पण जर काय म्हणतो आपण नियमाला धरून जर भरती असेल तर ओके, नियमाला सोडून जर भरती असेल तर चुकीचीच गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर शिक्षक भरती जागा वाढणार. यामध्ये पण मी बोललो होतो संच मान्यतेमध्ये सुद्धा अतिरिक्त होणं आणि त्या शिक्षकांचं समायोजन होणं. आणि आज मुख्य जो मुद्दा आहे तो आहे समायोजनाचाच आहे. पेसा क्षेत्रात सुद्धा आता भरती कोर्टाने स्थगिती उठवलेली आहे. तो पेसा क्षेत्रात 13 जिल्ह्यात सुद्धा भरती होणार आहे. तो हे सगळे पॉईंट जे आहेत ना, मी तुम्हाला 10-12 पॉईंट सांगतोय, हे सगळे शिक्षक भरतीच्या जागा वाढण्यासंदर्भात आहे. समायोजन बद्दल मी पुढे तुम्हाला बोलतो.
पदोन्नती मला म्हटल्याप्रमाणे दोन प्रकारची विभागीय मर्यादित भरती आणि सेवा ज्येष्ठता पदोन्नती. इथे 50% भरती होत असते आणि इथे 50% भरती होत असते. एकूण 4 वेगळे पद आहे, जसं मुख्याध्यापक आहे, शिक्षण विस्तार अधिकारी आहे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आहे आणि केंद्र प्रमुख आहे. अशा 4 पदांसाठी इथे पदोन्नती होत असते. याच्यात जेव्हा पदोन्नती होईल, पवित्र पोर्टलला जाहिरात येण्याच्या अगोदर जर त्यांची पदोन्नती झाली दोन्ही प्रकारामध्ये, तर मोठ्या प्रमाणात इथे जाहिरातीमध्ये संख्या तुम्हाला वाढताना दिसेल. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा. 18/3/2026 हे परिपत्रक आहे, शिक्षण विभागाचं आहे. सर्वांनाच आयुक्त शिक्षण विभाग, शिक्षण संचालक प्राथमिक, शिक्षण संचालक माध्यमिक आणि प्राथमिक विषय आहे. शासन निर्णयाप्रमाणे 15 मार्च 2024चा जो संच मान्यता शासन निर्णय आहे त्यानुसार तरतुदीनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत आयोजित बैठक, इथे बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष होते माननीय मंत्री महोदय शालेय शिक्षण, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. 18/3/2026 ला हे परिपत्रक प्रसिद्ध झालं आणि ही बैठक मात्र काही झाली आहे 24 फेब्रुवारी 2026 ला. त्याचा वृत्तांत त्यांनी इथे जोडलेला आहे, याच्यावरती पाठीमागे मी व्हिडिओ घेतलेला आहे. त्यापैकी महत्वाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा आहे तुमचा पहिला आणि दुसरा, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या टायटलमध्ये पण सांगितलंय की ह्या उमेदवारांची अन्याय होतोय का. त्यातला पहिला जो मुद्दा आहे ना, तो मुद्दा म्हणजे काय, तुमच्या समोर आहे. 1 ते 5 वर्गासाठी पदवीधर शिक्षकांचे समायोजन होणार. आता दोन प्रकारचं तुम्हाला माहिती आहे की समायोजन होत आहे. दोन प्रकार म्हणजे कोणते, तर यातला पहिला प्रकार जो आहे समायोजनाचा, तो पहिला प्रकार आहे बघा आंतरजिल्हा. आंतरजिल्हा. दुसरा प्रकार आहे जिल्हा अंतर्गत. जिल्हा अंतर्गत म्हणजे काय, आंतरजिल्हा म्हणजे काय, तर तुमचं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर वर्धा या ठिकाणी जॉब करत असाल तर तुम्हाला इथे संधी आहे, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात जाण्याची किंवा दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची. वाशिम मध्ये तुम्ही जाऊ शकतात. जिल्हा अंतर्गत म्हणजे काय, सपोज तुम्ही वर्ध्यात काम करताय, वर्ध्यामध्ये एखादा तहसील असेल, तहसील नंबर मी त्याला 1 म्हणतो, तर तुम्हाला वर्ध्यामध्येच इथे संधी आहे दुसऱ्या तहसीलला जाण्याची. आवडत्या तहसीलला, तहसील नंबर 2 ला तुम्ही जाऊ शकता. याला म्हणतो जिल्हा अंतर्गत. आणि आता समायोजनाचा मुद्दा हा आहे जिल्हा अंतर्गतला, हा समायोजनाचा मुद्दा आहे जो की अन्यायकारक ठरतोय. तुम्हाला मुद्दा मी वाचून दाखवतो बघा. विषय आहे प्राथमिक गटातील 1 ते 5 विचार रिक्त पदांवर अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर शिक्षकांचे समायोजन करणं. पदवीधर म्हणजे काय, जे 6वी ते 8वी ला शिक्षक आहे. बघा पदवीधर शिक्षक म्हणजे कुणाला म्हणतो आपण पदवीधर शिक्षक. बघा नावा कुणाबद्दल असता कुणाबद्दल दुरास्ता असं नाहीये माझं, फक्त मी मुद्दा तुमच्यासमोर क्लिअर करून सांगतोय. कुणाबद्दल म्हणजे मी असं म्हणणार नाही की असंच करा असं, मला जेवढं समजतंय माझ्या माहितीच्या तेवढं सांगतोय. आणि बऱ्याचशा शिक्षकांच्या अभियोग्यता धारकांच्या कमेंट पण आहे, त्याला धरून मी तुमच्याशी बोलतो, लक्षात घ्या. पदवीधर म्हणजे कोण, ज्याचं बघा हा पदवीधर कोणाला असतो तर 6 ते 8 ला शिक्षक आहे. याचं काय असतं जनरली बीएड पण असतो, नो डाऊट डीएडचा पण इथे असतो, पण इथे बीएड पण असू शकतो. बीएड प्लस पदवी हा उमेदवार जो आहे त्याची टीईटी मी टीईटी तुम्हाला सांगत नाही, पण बीएड असतं. आणि 1 ते 5 ला जो उमेदवार लागतो हा कंपल्सरी याचं डीएडच लागतं आणि 12वी लागतं. कंपल्सरी डीएड लागतो बरं का, इथे बीएडचा चालत नाही. पण ही मीटिंग झाली, ह्या मीटिंग मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की 1 ते 5 विचार रिक्त पदांवर अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर शिक्षकांचे समायोजन करणे. म्हणजे हा जो उमेदवार आहे 6 ते 8 चा, जो की जर कदाचित डीएड नसेल, तो बीएड प्लस पदवी असेल, पदवीधर शिक्षक आहे, याची नियुक्ती आता 1 ते 5 मध्ये करण्यात यावी, याचे समायोजन करण्यात यावं. जर आरटीचा निकष बघितला आपण, आपलं आरटीचा निकष किंवा कोर्टाचे निकाल बघितले आपण आणि शिक्षण विभागाचेच परिपत्रक जर बघितले, तर 1 ते 5 साठी पात्रतेच्या अटीमध्ये डीएड प्लस 12वी असणारा उमेदवारच इथे शिक्षक होऊ शकतो. मात्र समायोजन करायचं म्हणून याच्या खाली तुम्ही जर 6 ते 8च्या उमेदवाराला इथे देताय आणि इथे जर आल्यानंतर याचं जे वेतन संरक्षण आहे ते ऍज इट इज 6वी ते 8वीच्या प्रमाणेच राहणार आहे. म्हणजे वेतन जास्त द्यायचं आणि कमी वर्गाला शिकवायचं असं झालंय. मग 6 ते 8 देण्यापेक्षा 9 ते 10 ला पण जाऊ शकतो की नाही, हा जाऊ शकतो, पण नाही पाठवणार त्यांना तिकडे, कारण तिकडे त्यांना काय लागतंय, तिकडे बीएड प्लस पदवीच लागतं, तिकडे पण असं आहे. तिकडे जाऊ शकतो हा उमेदवार, पण तिकडे घेत नाही याला. तिकडे तर उलट चांगलं, इकडे फक्त टीईटी ऍड होते, इकडे 6 ते 8 ला, 9 ते 10 ला टीईटी पण नाही. मग हा उमेदवार तिकडे जाऊ शकतो ना, का जात नाही, मग हा एक मुद्दा महत्वाचा आहे. मग याच्यावर मला असं म्हणायचं आहे की बघा आपल्यामध्ये आपल्याला अजिबात 2 गट तयार करायचे नाहीये, पण प्रामाणिक हेतू ठेवावा, न्यायिक हेतू असावा, न्यायालयीन पद्धतीनेच इथे व्हायला पाहिजे. म्हणजे बघा, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी जर बघितलं आपण, या ठिकाणी बघितलं तर जर हा जो उमेदवार आहे बघा 6वी ते 8वीचा जो उमेदवार आहे, हा 2 ठिकाणी जाऊ शकतो ना. तो तुम्ही 1 ते 5 ला पाठवता, 9 ते 10 ला पण पाठवू शकता. कारण हा जर बीएड असेल, सपोज मी बीएड पकडतो, बीएड प्लस पदवी असेल, तर हाच उमेदवार 9वी 10वी ला बीएड प्लस पदवीवाला चालतो ना, हा इथे जातो ना.
घेता येतं त्याला इथे 1 ते 5 ला मात्र डीएड प्लस 12वी लागते. 12वी सोडून द्या, पण डीएड कंपल्सरी आहे. मग हा बीएडचा उमेदवार इकडे का पाठवायचा, कशाला पाठवायचा? जर नियमामध्ये बसत नाही तर इकडे बसतो तिकडे जायला हरकत नाही. हा पहिला मुद्दा मला सांगायचा आहे. आता परत काही उमेदवार म्हणतील सर 9 ते 10 तुम्ही काय सांगताय असं उलट सुलट. मला ते बोलायचं नाही. हा असाही अन्यायच आहे. जर हा पदवीधर इथे आहे तर ह्याच ठिकाणी इथे याला विषय आहे ना, परत विषय असतात 9 ते 10वीला, ते विषय त्याच्याकडे पाहिजे ना. म्हणजे इथे पण अपवाद आहेच, तो अपवाद आहेच. पण बेसिकली लक्षात घ्या, मग 1 ते 5 म्हणजे काय, ह्या डीएडच्या उमेदवारांवरती काय होऊ शकतो, इथे अन्यायाची भावना तयार होऊ शकते, झालेली आहे. कारण इकडे बीएड ना, इकडे ठीक आहे, पण इकडे डीएडचेच उमेदवार आहेत, त्यांना इथे डीएड प्लस TET1 हे उमेदवार इथे येऊ शकतात. जर असं जर झालं, हे उमेदवार इकडे आले तर साहजिक 1 ते 5 गटाच्या जागा कमी होतील. बीएडच्या उमेदवारांना काय झालं माहिती का, बीएडच्या उमेदवारांना 6 ते 8 पण आहे, त्यानंतर तुम्हाला 9 ते 10 पण आहे, 11 ते 12 पण आहे. डिपेंड पदवीतर पदवीवर आहे. सो डीएडच्या फक्त डीएड झाला उमेदवार कुठे असतो, 1 ते 5 ला जाऊ शकतो आणि 6 ते 8 ला जाऊ शकतो. पण इथे बीएड झाला उमेदवार 3 ठिकाणी जाऊ शकतो, लक्षात घ्या. सो बाकीच्या गोष्टी मी निकष बोलत नाही पदवीचे वगैरे, पण मला असं म्हणायचं की हे जर करत असाल तर चुकीचं आहे. पण हे करायची गरज काय आहे, तर काही ठिकाणी असं म्हटलं जातं की उमेदवारांना जिल्ह्याअंतर्गत बदली करायची. बघा, जिल्हा अंतर्गत बदली करायची, बरोबर आहे. जिल्ह्याअंतर्गत बदली करत असताना उमेदवारांना जिल्हाच पाहिजे आहे, जिल्हाच पाहिजे. फॉर एक्झाम्पल वर्ध्यामधून त्यांना वर्ध्यातच जायचं आहे, पण जागा तर नाहीये, हे अतिरिक्त शिक्षक आहे आणि यांना तर जागा इथे वर्ध्यामध्ये नाही. हा, मात्र जागा असू शकतात कुठे, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जागा असू शकतात. कुठे, उदाहरण मी पकडलं की धुळ्याला जागा असू शकते, पण यांची इच्छा आहे की मला इथेच पाहिजे, वर्ध्यामध्येच पाहिजे. मग जागा नाही, मग उपाय काय, याला उपाय त्यांनी असा काढला की काय करा, मग 1 ते 5च्या जागा रिक्त आहे ना, 1 ते 5 जागा अशा शिल्लकच आहे ना, मग इथे समायोजन इथे करा. हे कितपत योग्य आहे, हे योग्य नाही. पटसंख्येनुसार अतिरिक्त, त्यानुसार समायोजन, हे सगळ्यांची जबाबदारी आहे. पण असा अन्यायकारक गोष्टी होत असेल तर हे चुकीचं आहे. मला पण चुकीचं वाटतं, कोणाला वाटू शकतं, कोणाला नाही वाटू शकतं, पण तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की नोंदवा. मग त्यांनी सांगितले, मंत्री महोदयांनी दिले निर्देश काय आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील 1 ते 5वीच्या गटातील रिक्त पदांवर त्याच जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या 6वी ते 8वीच्या गटातील शिक्षकांचे शासन निर्णय 15/3/24 प्रमाणे समायोजन करण्यात यावे. अशी कारवाई करताना सदर शिक्षकांच्या मूळ पदावरून वेतनात संरक्षण राहील. हे कितपत योग्य आहे याचा विचार करायला पाहिजे सरकारने. पण त्या जिल्ह्यात करायचे त्यांना, बाकी जिल्ह्यात पाठवून त्यांना. आता बघा, शिक्षकांना बाकी जिल्ह्यात का पाठवायचं सर, तुम्ही काही पण सांगतात, शिक्षकांचे हाल, मला सगळं मान्य आहे. पण इथे काय म्हणूया, आपण न्यायिक पद्धतीने थोडाफार विचार जर केला तर माझं प्रामाणिक मत आहे, माझं स्वतःचं मत आहे, माझ्या अभ्यासानुसार मला वाटतं की हे असं नाही करायला पाहिजे. बाकी बघा, मतमतांतर राहू शकतं. तुम्हाला काय वाटतं, ओपिनियन तुम्ही पण कमेंटमध्ये टाका, आपण डिस्कशन करूया यावरती, काय मुद्दा निघतो आपण बघूया. पण हे चुकीचं घडतंय असं मला वाटतंय. दुसरं जो आहे ते माध्यमात संदर्भातलं पण त्यांनी दिलेलं आहे. त्यात निर्णय असा झाला आहे की मराठी उर्दू शिक्षकांची त्यांच्या माध्यम नसलेल्या शाळांमध्ये नेमणूक झाली असल्यास त्याबाबत कारवाईची कार्यवाही. मराठी उर्दू शिक्षकांचे त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांच्याशी संबंधित माध्यम असलेल्या शाळांमधील पदावर शासन निर्णयाप्रमाणे समायोजन करण्यात यावं असं सांगितलेलं आहे. मग आता त्या उमेदवारांना काढून घेतला इथून, म्हणजे चुकीच्या माध्यमाला ते गेलेले आहेत, त्यांचं काढून घ्यावं आणि योग्य त्या ठिकाणी समायोजन करा असं त्यांचं म्हणणं आहे. हे ठीक आहे, हे कसं तुम्ही शानपणे सुचलेलं आहे, हे चांगली गोष्ट आहे. काय की शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांच्याशी संबंधित माध्यम असलेल्या शाळांमधील पदांवर तरतुदीनुसार समायोजन करण्यात यावं. मग त्या शिक्षकांचं वेगळ्या ठिकाणी पहिले झालं होतं, वेगळ्या ठिकाणी काय नेमणूक झाली होती, पण आता त्यांना काय करा, त्यांच्या माध्यमानुसार नेमणूक करावा. मग हाच नियम पहिल्या पॉईंट बद्दल का नाहीये, अरे पदवीधरांना तिकडे पाठवू नका, त्यांना आहे तीच करा किंवा असं करा, हे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. यावरती मतमतांतर असू शकता, मतभेद असू शकता. आपण वैचारिक लेवलला मतमतांतर, आपण बाकी एकच आहोत, एकाच बंदी जायचंय, वेगळे गट तयार करायचे नाही. तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुमच्यापैकी जर कोणाला मार्गदर्शनाची गरज असेल तर इग्नाइट अकॅडमीची बॅच चालू झाली. बॅच बरोबर तुम्हाला हे पुस्तक सुद्धा 2026ची अपडेट्ससह आलेली आहे. त्याबरोबर सेपरेट बॅचेस आहे, ₹2ची बॅच, ज्यामध्ये तुम्हाला टीचा अभ्यास करण्यासंदर्भात सगळ्या गोष्टी आम्ही सांगतोय. त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही अडचण असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट नक्की करा. कमेंट तुमच्या वैचारिक असाव्या, इतरांना हा व्हिडिओ पण शेअर करा आणि त्यांना सुद्धा कमेंट करायला लावा. आणि अशाच प्रकारचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.